नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 15 तारीखला मतदान झालं. 16 तारीखला मतमोजणी झाली. निकाल लागले. पण ज्यांचं नाकच खराब झालेलं असतं ना, त्यांना सतत कुठून ना कुठून दुर्गंधी येत असते. आणि त्यामुळे काही ना काही बिघडलंय, काही ना काही नाचलंय असं म्हणायची सवय लागलेली असते. आणि त्यामुळे तुम्हाला आठवत असेल तर मतदान चालू असताना आधी मतदानाच्या अगदी बिनविरोध आले, त्याच्यावर कटकट, ह्याच्यावर कटकट, सगळीकडे सगळं बिघडलेलं आहे, नाचलेलं आहे, व्यवस्था खराब आहे, हे कानी कपाळी ओरडून सांगायचं. मी कुठेतरी एक पुस्तक बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये कुठच्या बहुतेक मराठी पत्रकार परिषद यांची जी संमेलनं पूर्वीच्या काळात व्हायची त्यापैकी अत्र्यांचं 1948 साली बेळगावला कुठेतरी मराठी पत्रकार परिषद झाली होती आणि वार्षिक संमेलन काहीतरी त्यातलं भाषण. तर त्याच्यात आचार्य अत्रेंनी म्हटलं होतं की संध्याकाळची वर्तमानपत्र वाचली. मी सांगतो ही गोष्ट किती जुनी आहे बघा. 80 वर्षापूर्वी, 78-80 वर्षापूर्वी, की संध्याकाळची वर्तमानपत्र वाचली की भीती इतकी पोटात गोळा उठतो ही रातोरात बॅग भरून पुण्याला पळून जावं असं वाटतं. बॅग भरून ठेवतो आणि सकाळी उठून निघून जायचं पुण्याला म्हणून ठरवतो. आणि सकाळचं वर्तमानपत्र बघितलं तर पुण्यातली काहीतरी असली भयंकर घटना असते की बाबा मुंबईत सुरक्षित आहे वाटतं आणि मुंबईत थांबतो. अत्र्यांचा जो अतिशयोक्त स्वभाव होता त्यानुसार त्यांनी ही हे केली होती. पण आज सुद्धा त्याच प्रकारे कुठे ना कुठे काहीतरी बिघडलंय आणि बिघडलंय म्हणजेच बातमी आहे, काही चांगलं होत नाही हे सांगायची जी सवय लागलेली आहे, कमालीची नकारात्मकता, निगेटिव्हिटी यांनी पत्रकारितेला इतकं ग्रासलेलं आहे की चला बाबा, कुठल्याही फार मोठ्या हिंसेशिवाय निवडणुका पार पडल्या याचा आनंद नाही. निकाल काय ते मतमोजणीहून आले, कोणातरी काहीतरी मिळाले, काय ते भाजपच्या महायुतीला बहुमत मिळाले, तर त्यात पण काहीतरी खुसफट काढत राहायचं. तुम्हाला आठवतं ना, मतदान होत असताना त्या मुंबई तक या चॅनेलवर ते अनुजा नावाची मुलगी कसं शाही पुसली जाते हे अगदी आपल्या चॅनेलवर, युट्यूब चॅनेलवर, मुंबई तकच्या, आज तकच्या मुंबई चॅनेलवर ती कुठला काय तो नेल पॉलिश असतं ते पुसण्याचा काय ते लिक्विड लावून बघा पुसलं जातंय, बघा पुसलं जातंय म्हणजे लोकांना भडकवत होती. आणि संध्याकाळी रात्री केव्हा तरी त्याच मुंबई तकच्या हिंदी चॅनेलवर, आज तकवर राजदीप सरदेसाईने त्यांच्या ग्रुपचा जो काय तो कन्सल्टिंग एडिटर आहे त्याने विचारलं, खरोखरच अनुजा असं झालं होतं का? ती म्हणाली, नाही, अजूनही माझी शाही दिसते. मग तुम्ही ह्या अफवा पसरवत नव्हता? राजरोस अफवा पसरवणं, कायदा, पोलीस, कोर्ट प्रत्येकाविषयी, निवडणूक आयोग प्रत्येकाविषयी आणि व्यवस्थेविषयी संशय निर्माण करायचा, जेणेकरून बांगलादेश किंवा इराण किंवा मध्यंतरी नेपाळमध्ये जे अराजक माजलं होतं ते अराजक माजवण्यासाठी चिथावण्या देणं, याला आजकाल पत्रकारिता म्हणायचं का असा प्रश्न निर्माण झालाय. आणि म्हणून मी हा निकालानंतरचा व्हिडिओ करतोय. त्याच्यामध्ये निकालानंतर ठीक आहे, आता सगळीकडे झालं की शिंदे आणि भाजप यांच्या दोन पक्षांना मिळून काय ते 118 वगैरे जागा मिळाल्या, बहुमतापेक्षा 5-7 जागा जास्त आहेत. अगदी अडीअडचणीला त्यांना मदत करायची तर अजितदादांची 3 नगरसेवक निवडून आणलेत, 120च्या पार झालाय, म्हणजे महापौर होईल. मग शिंदेचा होईल का? अरे, 90च्या आसपास भाजपने निवडून आणायचे, ही कुठची मानसिकता आहे की जास्तीत जास्त जो नगरसेवक निवडून आणेल त्याचा महापौर होता का म्हणे? तुम्ही दुसऱ्या कुठच्या तरी छोट्या पक्षाला महापौर दिला पाहिजे. 105 आमदार भाजपने निवडून आणायचे आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं का? तर त्यांनी आपल्या पित्याला शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असं शपथ दिली होती, काय शब्द दिला होता. हे कुठलं लॉजिक आहे? एखाद्या पक्षाने तडफडायचं, धडपडायचं, मोठ्या संख्येने आपले आमदार, खासदार वगैरे निवडून आणायचे आणि मग पत्रकार चर्चा काय सुरू करणार?
की नाही नाही भाजपचा बहुमत आलं असेल, पण नितीशला मुख्य पंतप्रधान का करू नये, नायडूला पंतप्रधान का करू नये, या चर्चा करताना मेंदू सडलाय का हा प्रश्न पडतो. हे पत्रकार आहेत, हे पत्रकार आहेत ज्यांच्याकडे साधं तर्कशास्त्र नाही तर केवळ तर्कदुष्टता आहे. जो विचार तुम्ही मुंबईसाठी करताय की 26-28 नगरसेवकांच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं जावं, नाहीतर शिंदे काहीतरी करतील. मग शिंदेनी ठाण्यामध्ये स्वतःच बहुमत आणलंय, तर त्यांनी भाजपला का महापौर देऊ नये याची चर्चा का होत नाही. आणि इथे कळतं की या बातम्या देणारे रंगवणारे हे कट्टर भाजपचे खरे विरोधक आहेत. उद्धव ठाकरे, उबाठा शिवसेना, शरद पवार किंवा आणखीन कोण काँग्रेस पक्ष हे विरोधी पक्ष नाही. भारतीय जनता पक्षाने आता खुणगाट बांधावी. भारतामध्ये जी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये जे निवडणूक आयोगाकडे नोंदवलेले विरोधी पक्ष आहेत ते खरे विरोधी पक्ष नाहीत, त्या फक्त कठपुतळे आहेत. आणि भारतीय जनता पक्षाचा खरा खुरा विरोधक हा माध्यमामध्ये बसलेला आहे. आणि आपण इतके स्ट्रॉंग आहोत, आपण कुठचंही सिंहासन गदगदा हलवू शकतो. अशा एका प्रकारच्या अहंकारामध्ये, उद्धटपणामध्ये पत्रकार बोलत असतात, चर्चा करत असतात. मित्रांनो, ज्या अमेरिकेच्या अध्यक्षाला इम्पिचमेंट घेणार म्हणून अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला, जो वादग्रस्त म्हणून वॉटरगेटमध्ये गाजला, असा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन याचा एक व्हिडिओ मला बघायला मिळाला. रिचर्ड निक्सन यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की जगाला असं वाटतं की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा महासत्तेचा महासत्ताधीश आहे, तो सर्व शक्तिमान आहे. तो म्हणाला नाही, अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा अमेरिकेची सर्व सत्ता आपल्या हाती असून जेवढा स्ट्रॉंग किंवा शक्तिमान नाही, त्याच्याकडे असलेली लष्करी यंत्रणा आणि सज्जता सुद्धा शक्तिमान नाही. सर्वात शक्तिमान कोण असेल तर अमेरिकेतला मीडिया शक्तिमान आहे, कारण तो कुठेही लोकशाहीतून निवडून आलेल्या नेत्याला, राष्ट्राध्यक्षाला बदनाम करून आयुष्यातून उद्ध्वस्त करून टाकू शकतो. भारताचा मीडिया हळूहळू करत त्या बाजूला झुकलाय आणि त्याचा सगळ्यात भयंकर साक्षात्कार हा गेल्या 2-3 महिन्यामध्ये नगरपालिका, नगर परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने आलेला आहे. धादांत खोट्या बातम्या रंगवल्या जातात, धादांत खोट्या, बेछूट खोट्या बातम्या, अफवा पसरवल्या जातात. आणि अफवा पसरवणं म्हणजे परखड पत्रिका आहे, पत्रकारिता आहे, असा एक आव आणला जातो. आणि त्याचा सगळ्यात उत्तम नमुना म्हणजे ही अनुजा नावाची मुंबई तकवरची मुलगी, ती आपल्या लाईव्ह मध्ये दुपारी काय 12-1च्या सुमाराला मी मतदान करून आले बघा, मी असं ऐकलं आणि आता मी तो हे काय तो नेल पॉलिश रिमूव्हर ऍसिटोन घेऊन आलेले आहे आणि ती कॅमेऱ्यासमोर ते करून दाखवते. आणि त्या कॅमेऱ्यावर टिपून दाखवलं असताना सुद्धा तिच्या बोटाला लावलेली शाई संपूर्णपणे पुसली जात नाही हे दिसत आहे, तरी ती तोंडाने सांगते बघा शाई पुसली जाते की नाही, बघा कॅमेऱ्यावर दाखवते मी. कॅमेरा जे सत्य आहे ते टिपत होता आणि तिच्या बोटाला असलेली शाई दाखवत होता. आणि ती शाई ती दाखवत असताना सुद्धा पुसली गेलेली नव्हती. आणि त्याच्यानंतर तब्बल 7-8 तासांनी इंडिया टुडे या राष्ट्रीय चॅनेलवर राजदीप सरदेसाईने तिची मुलाखत घेतली आणि त्यामध्ये ती परत एकदा बोट दाखवते आणि तेव्हा 8 तासानंतर सुद्धा अनुजाच्या बोटावर शाई असल्याचं तिने दाखवलंय आणि तोंडाने कबूल सुद्धा केलंय. मग प्रश्न असा येतो की 6-7 तास आधी मतदान चालू असताना अनुजा नावाची ही मुंबई तकची तरुण मुलगी पत्रकार ही काय करत होती? अफवा पसरवत होती, अफवा पसरवत होती. ती अर्थात निरागसपणे उथळपणे करते हे मान्य आहे मला, पण त्यातून मुंबई तक सारख्या, आज तक सारख्या लोकांची विश्वासार्हता आधीच धुळीला मिळालेली आहे.
राजदीप सारखा माणूस कन्सल्टिंग एडिटर घेतला याचा अर्थच आज तक आणि इंडिया टुडेला आपल्या 50 वर्षाच्या पत्रकारितेला धुळीला मिळवायचं होतं हे निश्चित झालेलं होतं. अन्यथा राजदीप सरदेसाईला सल्लागार संपादक म्हणून घेतला नसता. जो राजदीप सरदेसाई अनेकदा असं धादांत खोटं बोलतो आणि नंतर आपण खोटं बोललो, आपल्याकडे याचा कुठलाही पुरावा नाही, आपल्याकडे त्यासाठी कोणीही साक्षीदार नाही, हे नंतर कबूल करतो आणि नंतर खोटं कबूल करण्यासाठी आधी खोटं बोलून घेतो. असा जर सल्लागार संपादक एखाद्या नेटवर्ककडे असेल तर त्याची विश्वासार्हता ही कायमची धुळीला मिळून जाते. बोटावर मतदान केल्यानंतर लागलेली शाई ही पुसली जात नाहीये, कॅमेरा सुद्धा दाखवतोय आणि तरी ठासून सांगायचं बघा बघा बघा. म्हणजे रस्ती मतदान केंद्रावर चिडलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडावीत यापेक्षा अनुजा नावाच्या त्या मुलीची अपेक्षा वेगळी काय असू शकते. असो, हे मी एवढ्यासाठी सांगतोय की हे निकाल लागल्यानंतर एका बाजूला साफ एका गठबंधनाला जे निवडणुकीमध्ये एकमेकांच्या मदतीने लढले त्यांच्याकडे महापालिकेतलं स्पष्ट बहुमत आलेलं असताना त्यांना परत परत विचारायचं शिवसेनेचा महापौर होईल की भाजपचा होईल. हे का विचारता तुम्ही? परत परत दोन्ही पक्षाचे नेते सांगतात तो मराठी असेल आणि तो हिंदू असेल आणि तो महायुतीचा असेल, तरी परत बोलायचं तो शिवसेनेचा असेल की भाजपचा असेल. म्हणजे गंमतच आहे. उद्या ह्या मुली जो कोण असतात असल्या किंवा पत्रकारितेत काम करणाऱ्या मुलीला विचारलं की हा तुझा मुलगा आहे, तो तुझ्या नवऱ्याचा सुद्धा मुलगा आहे का, असं विचारणार का तुम्ही? किंवा एखाद्याला कोण बाप असेल त्याला विचारणार हा तुझा मुलगा आहे पण तो तुझ्या बायकोचा पण मुलगा आहे का? इतकं तर्कहीन आणि तर्कदुष्ट प्रश्न विचारणं हे किती भयंकर आहे हे समजून घ्या. भयंकर आहे. आणि त्यामुळेच निकाल लागले, स्पष्ट चित्र झालंय. तर भाजपचा महापौर यांना नको आहे म्हणून ते एकनाथ शिंदेच्या गळी पडायचा प्रयत्न करायचा. तर हे खुळे पत्रकार एक गोष्ट विचारतात की एकनाथ शिंदे हा उद्धव ठाकरे नाही आहे. कोणीतरी शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचं गाजर दाखवलं आणि गेला धावत आणि 2.5 वर्षामध्ये इतका घसरत आला की पुढच्या 5-6 वर्षामध्ये पार मुंबईत महापौर करणं सुद्धा देवाची कृपा असेल तर असं म्हणायची अगतिकता उद्धव ठाकरेंकडे आली. एकनाथ शिंदे तेवढा भरकटणारा माणूस नाही. एकनाथ शिंदेकडे कमालीचा पेशन्स आहे, संयम आहे, प्रतीक्षा करण्याची क्षमता आहे आणि त्याच्याही पलीकडे एकनाथ शिंदे हा कमालीचा व्यवहारी माणूस आहे. म्हणून रिक्षा चालवत शिवसैनिक झाला, शिवसेनेचा उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री इथपर्यंत गेला. डायरेक्ट एक दिवस पक्षप्रमुख होता, दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री. असला उतावळेपणा एकनाथ शिंदे करत नाही. आणि तुम्हाला शिवसेना भाजपमध्ये भांडण लावायचंय म्हणून तर खुळेपणा एकनाथ शिंदे बिलकुल करणार नाही, बिलकुल करणार नाही. याचं कारण तो बाळासाहेबांच्या विचाराचा वारस आहे पण बाळासाहेबांचा उद्धव सारखा सुपुत्र नाही. असो, मुद्दा असा आहे की आता निकाल लागलेत आणि भाजप शिवसेना युतीचा महापौर मुंबईच्या महापौर पदावर बसणार आहे. याची पोटदुखी इतकी प्रचंड आहे की जर एकनाथ शिंदेचं हट्ट करणार म्हणजे तो कल्पनेतला हट्ट आहे पण तो ते करणार आणि तो नाकारला तर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंकडे जाणार आणि उद्धव ठाकरेंकडे जाऊन ठाकरे ब्रँडचा महापौर होणार. त्यांना काँग्रेस, ओवायसी बाकी सगळे साथ देणार. अरे हाच खुळेपणा केला विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष असलेल्या फडणवीसांना विरोधी नेते पदावर बसायला भाग पाडलं आणि पुढचं राजकारण गेल्या 6 वर्षात काय झालंय बघा. या असल्या खुळेपणाच्या नादी लागलेले उद्धव ठाकरे हे आपला पक्ष उद्ध्वस्त करून गेले, आपलं राजकीय भविष्य उद्ध्वस्त करून गेले. आणि म्हणून आता निकाल लागलेत आणि जेव्हा केव्हा महापौर बसायचा तेव्हा बसेल पण तोपर्यंत
जुनाच खेळ परत सुरू झालाय, 1.5 वर्ष जुना. 1.5-2 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी कुठला खेळ सुरू झाला होता आठवतो तुम्हाला? जून 2024 मध्ये लोकसभेचे निकाल लागले आणि लोकसभेचे निकाल लागल्यानंतर एनडीए गठबंधन जे आहे, आघाडी आहे, त्याला स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं, 293 जागा. पण भाजपला 240 मिळाल्या आणि भाजपचं बहुमत हुकलं. तर भाजपच्या हातून पंतप्रधान पदाचा घास काढून घ्यायला सगळे असले बुद्धिजीवी इतके उतावळे झाले होते की नायडू आणि नितीश हे इकडे आले तर मग भाजपला विरोधी पक्षात बसवता येईल आणि इंडिया INDIA या आघाडीचं सरकार कसं बनवेल याची समीकरणं, गणित काय ती मांडली जात होती. काय झालं? 1.5 वर्ष उलटून गेले. 240 इतक्याच खासदारांचा पक्ष असलेल्या भाजपचे पंतप्रधान इतर मित्र पक्षांच्या मदतीने सरकार चालवताना आधीच्या 2 टर्मपेक्षा अधिक कठोर निर्णय घेत आहेत आणि सरकार पडत नाही. पत्रकार रोजच्या रोज पाडत असतात. शेवटी असल्याच ड्युट्या पत्रकारांपैकी अनेक जण, राजदीप सरदेसाई असेल किंवा आणखीन कोण, असे सगळे सेक्युलर पत्रकार आपल्यातल्या आणखीन खुळे जे आहेत, अगदीच वेडे पार होऊन गेलेले आहेत, त्यांच्यावर टीका करायला लागले. 2-2 घंटे में सरकार गिराने वाले और सरकार बनाने वाले असे पुण्यप्रसून वाजपेयी, रवीश कुमार यांच्यावर त्यांच्यातलेच लोक टीका करायला लागलेत. आणि तो आता व्हायरस मराठी पत्रकारितेत घुसलेला आहे. त्यामुळे भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष झालेला असताना मुंबईमध्ये शिंदेचा महापौर बसवायचा किंवा मग शिंदे महापौर पदासाठी हट्ट करणार आणि उद्धव ठाकरेंकडे जाणार. मग उद्धव ठाकरे, काँग्रेस, OIC वगैरे सगळी बेरीज करणार आणि मुंबईत उद्धव ठाकरेंचा ठाकरे ब्रँडचा महापौर बसणार. यासाठी शोधाशोध सुरू झालेली. ज्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या मुंबईतल्या, त्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये सध्या मराठी पत्रकार भिंग घेऊन आणि दुर्बीण घेऊन कोण नितीश कुमार सापडतो का, कोण चंद्रबाबू नायडू सापडतो का, की जो उद्या उद्धव ठाकरेंकडे येईल आणि आपला पाठिंबा देईल आणि ठाकरे बँडचा महापौर करेल. यासाठी दुर्बीण घेऊन अनेक पत्रकार सध्या गावरान फिरत सुटलेले. चालू द्या मित्रांनो. आईन्स्टाईनचा एक कोट मला आठवतो. तो म्हणतो, ब्रह्मांड आणि माणसाचा मूर्खपणा यांना अंत नसतो, ते अनंत असतात. बट आय एम नॉट शुअर अबाउट फर्स्ट. म्हणजे एक वेळ ब्रह्मांडाला मर्यादा असेल, ब्रह्मांडाची सरहद्द असेल, पण मानवी मूर्खपणाला कुठलीही सीमा नाही याची साक्ष देण्याचं व्रत सध्या मुंबईतल्या आणि प्रामुख्याने मराठी पत्रकारांनी घेतलंय. आणि त्यामुळे निवडून आलेल्या मुंबईच्या नगरसेवकांमध्ये नितीश कुमार आणि नायडूंचा शोध दुर्बीण घेऊन सुरू झालाय. आपण त्यांची पाठ थोपटून थांबूया. विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.